चला आवरा, लय वारा सुटला बर का. हा ना, लय वारं सुटलं. वारं म्हणजे काय बरं आता. लयच पावसाळ्यात ते झालं असतं direct. हा पळा आलं लगेच. 10 मिनिटात पुरा वातावरण बदललं. लय वातावरण बदललं. झालं. बाहेर नाही उडून राहिले बाहेर. 4 बाजूला कितका ऊन लागत होता हा ना. आणि आता पहा ना. एवढं काय हा ना. काय तर मग निकाल लागाय. बंद कर लागाय. कांदे बी लागून घ्यावं लागाय. कांदे नाही म्हणा, वारा लय सुटले ना. बाहेर राहणार नाही. बाहेर पण राहणार का नाहीच म्हणा. पावसाचं वातावरण नाही आहे. पावसाचं नाही बरं का ते. पण पावसाचं नाही ते. दुपार लोक काय ऊन होतं येड्यावानी. थोडं कमी झालं बरं का आता. आता कमी झालं. बरं होईल कधी कमी झालं ते. सांगेल काय पाऊस दिवस काही सांगेल हे? पाऊस काय आज किती तारीख आहे? आज 27 आहे ना. 25 लाख सांगेल आता, पण मग आता काय. आता कोणतं मध्येच आहे मग? हा ना. आजच लागलो एक तर कांदे भरायला. आजच लागलं नाही हेच. तरी काय कौड चालू झालं बाई. आवळच लय आलं ना पाय ना. काय माहिती बाई, एवढ्या वाऱ्या होता ना, कैऱ्या राहणार नाही झाडाला. हा ना, बरं दूर राहिलं दुपारपासून. आणि आता तर लई पाय ना, काही सुधराना. चाललेलं आमचं सकाळपासून कांदे भरायचं. आणि आज जरा थोडं लवकर आलेलं होतं, म्हणलं का आज पण सुरुवात केली ना मग बरं राहील जरा. तर दुपारपर्यंत असं तसं बरं होतं. मम्मी ते इथंच होते सगळे, चिल्लर पार्टी. आणि दुपारून घरी गेलेले आता सगळे. आणि त्याच्यानंतर वारं होतं म्हणजे सुटलं का. डोळ्यात घातली ग. डोळ्यात घालून चालली कस काय. कस काय वावलं नाही सुटलं. हा ना, बरं झालं मम्मी ते घरी गेले. बरं झालं घरी गेले. नाही होते नि पाऊस नाही आला म्हणजे बरं नाही बाई. तर बघा मस्त आता वावरात चाललेले कांदे भरायचं. आणि आज आमच्या गावचा बाजार आहे. तर मस्त असं दुपारचं जेवणाचा टाइम झाला. तर बघा आणलेली आता भेळ. आणि आम्हाला मस्त सगळ्यांना आता मस्त भेळ बनवायची आहे. आणि शिव आणि छोटं पिल्लू पण आलेले बघा इकडं. पवनंती घेऊन आलेले होते. शुधर शुधर कुल्फी खाल्ली का खायची पापडी सगळं टाकून देऊ का शिव दादा काय खातो थांबा ना, पप्पी? एक मिनिट. पप्पी काय खायची तुला? पापडी. हा, पापडी खायची. पापडी बघा आपली मस्त भेळ तयार आहे बघा. आणि लिंबू ते पिळून घेतलं, मस्त सगळा मसाला पण काढून घेतला. शुद्ध डिस्को घरीच राहिले पण डिस्को राहिले घरी जाता. घरीच राहिले. यार शिवनं केलं चालू लगेच. शुद्ध तुला केलं का? काय तू ऊपर हाय. बघा मस्त सगळेजण बसलेले बघा भेळ खायला.
शिव ए शिव, अरे कांद्याच्या कुठं चालला, इकडे ये. पिल्लू तुला खायचा ए नो, तुला खायची भेळ खाय दादा. घ्या कैरी घ्या मस्त बघा. पाहून तुम्हाला घ्या ना कैरी. आज लय ऊन नाही ऐक नाही, मस्त आहे भेळ. भेळ कशी आहे मग? शिवला खा म्हणा ना. शिव पंकज बसला तुमच्यापाशी. यांचं काय चाललं? अनु ए पिल्लू, या बघा सगळेजण मस्त भेळ खायला. मस्त दुपारच्या भरी चाललेले आमचं जेवण. तर आताच जेवण पण झाले आणि आज भुना भेळ आणलेली होती बाजारातून. तर सगळ्यांनी भेळ पण खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण पण केले बघा. मस्त अशी आमटी आणि बाजरीची भाकरी आणलेल्या त्या आज वावरामध्ये. तर सगळ्यांचे जेवण झाले आणि आता बसलेलो आहे सावलीला. तर कसं आता ऊन म्हणल्याच नंतर मग उन्हाचा थोडासा आराम करावाच लागतो आणि कांदे बरेच चालू आहे. तर चाळीमध्ये आज सावलीतच आहे कांदे, त्याच्यामुळे मग काही आज ऊन नाही लागलं. पण मग इकडच्या शेडमध्ये बसलेलं आहे बघा जेवण करायला. आवरलं का? आवरलं चला. 3 वाजले बर का? आज उशिरा सुट्टी गेले. उशिरा गेलते, उशीर आज उठले. उशिरा उठायचंय. रोज 2 वाजता सुट्टी घेत राहतो. हा अरे पप्पा आले नाही ना, भेळ घेऊन येतो. 2:30 वाजता आले. 2:30 वाजता त्याच्यामुळे टाइम झाला का भाऊ? हा ना. अगो तर झोपले चालले खायचं काम. आवरा पटापटा. भेळ जादा झाली. 3 वाजले 3. पाणी घ्यायचं. हा 3:15 वाजले का बरं? मी तरी 3च म्हणून राहिले. आज काय सावलीत, आज काय ऊनच काम नाही. हा हा चला आवरा. चला ना. ते पहा शंभूचे पप्पा उठले. समोर पप्पा दुसरं काम आहे. काय काम करायचंय? तुला ते पत्रच काहीतरी करायचंय. हा का? चला मग आपल्याला दोघीला सुटावं लागन. बस 5 मिनिटं. लय आळस आला. आळा चला. हा ना. लय फुल जेवण केलं काय? तसं नाही का, तिथं बी सारखं बसून आहे ना, पायले दुखत आहे. पाय दुखत आहे ना. हा. चला रोज ते भाऊ आज पहिल्यांदा चाले बर कांदे भरायला फास्ट झाले पाहिजे. बोर या चाळीमध्ये पहिल्यांदा चाल तुम्ही. काय म्हणल्या? आरुष पप्पा हा वाय बंद टाकलं. बॅलन्स संपेल ना तुमचं त्याच्यामुळे. संपले ना. चला आपण पण उठू आणि आता जाऊ कांदे भरायला. कसं आज सावलीमध्ये त्याच्यामुळे काही कटाळा नाही आहे ना. डबे लावायला पाहिजे ते. इकडचं पत्र इकडं लावायचं करायचंय त्यांचं चालू आहे आता. आज पहा ना किती वारं सुटलं. आज आभाळ ते पण आलेलं आहे. मग वादळ येतं काही नाही. हा आज टेम्परेचर नाही. नाही 35 आज. हा ना. मग काल 2 दिवस 40-41 होतं. 40-41 होतं ना. ते पेपरवरची भाकरी ते घरी घेऊ. आता मग कुठे फेकून जाते इथं. आज भेळ आणल्यामुळे सगळं हे झालं हा ना. मस्त इथं. तर आता चाललो कांदे भरायला. आज कसं आभाळ आले झालं ना. पहा ना किती वारं सुटलं. आणि अजून इथं पण आहे चाळीच्या पुढं कांदे आणि एक पोळ इकडं पण आहे चाळीमध्ये बकऱ्यांच्या शेडमध्ये. तर तिकडच्या पलीकड साईडची 2-3 दिवस भरली आम्ही ती पोळ आणि आज मधली पोळ सुरू केलेली. तिकडे 2-3 दिवस भरली बघा. तिकडची झाले आता आणि आज मग इथं मध्ये सुरुवात केली ती. तर आता तिथं पण ऊनच आलं पण काही नाही भरू. वारा चालू त्याच्यामुळे काही इतकं ऊन नाही लागणार. पाणी जर इकडे चाललं मग